आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषदेचा अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा। महिलांच्या संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणा, डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांचं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीनं कम्युनिटी हॉल पंतनगर येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महिलांसाठी आरोग्य शिबिर, पाककला स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा तसेच शहराच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्यानं महिलांकडून संकल्पना त्यावेळेस लेखी स्वरूपात मागवण्यात आल्या होत्या। प्रत्येक स्पर्धेतून प्रत्येकी 3 स्पर्धक निवडण्यात आले होते। सर्व स्पर्धेमध्ये महिलांनी आपला सहभाग चांगल्या पद्धतीने नोंदवला होता। भाजपाच्या नगरसेविका व महिला व बालकल्याण समिती सभापती व उपगटनेत्या मीराताई शिंदे तसेच उपसभापती ॲडव्होकेट दीपाली बुर्डे, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस व उपनगराध्यक्षा अलका अनभुले यांच्या संयुक्त कल्पनेतून हा आगळावेगळा उपक्रम महिला दिनाचे औचित्य साधत घेण्यात आला होता। नाविन्यपूर्ण संकल्पनेतून रेणुका कुलकर्णी यांना प्रथम, सुनीता जंजिरे यांना द्वितीय तर दीपाली मोटे व शारदा जगताप यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला। पाककले स्पर्धेमध्ये पूनम मेहर यांना प्रथम, दिशा सावंत यांना द्वितीय, योगिता परदेशी यांना तृतीय क्रमांक देण्यात आला। विविध गुणदर्शन यामध्ये अमृता मोरे यांना प्रथम, मीना गोर यांना द्वितीय, आर्या पाटील यांना तृतीय क्रमांक देऊन घोषित करण्यात आलं। प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या महिलांना डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं। सहभागी महिलांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नमस्कार, माझे नाव दिशा योगेश सावंत आहे। आमच्या इथे श्रीगोंदा शहरामध्ये नगरपालिकेने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। काही पाककलेच्या वेगवेगळे गुणदर्शन महिलांमधील त्यांनी आयोजित केले। ह्याच्यामध्ये पाककले स्पर्धेमध्ये माझा द्वितीय क्रमांक आला आणि त्याच्यामध्ये फ्रँकी केली होती। आणि म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये प्रत्येक महिला ही पुढे असते, पण त्याच्यामध्ये मी जे म्हणजे आपण जे करतो त्याच्यामध्ये त्या गुणांना वाव देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या महिला पुढे जावेत यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ह्या वर्षीच्या म्हणजे पंचवार्षिक मध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांनी हा कार्यक्रम इतका सुंदररित्या आयोजित केला। त्यांनी वेगवेगळे म्हणजे आरोग्यासाठी शिबिर ठेवले आणि प्रत्येक महिलेने पुढे जावे असे त्यांनी ह्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या। याच्यातून मी त्यांचे म्हणजे मनपूर्वक आभार मानते। दरवर्षी महिला दिनानिमित्त त्यांनी असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावे, महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल। धन्यवाद। माझे नाव पूनम निलेश मेहर। कम्युनिटी हॉलमध्ये आता नगर परिषदेकडून महिला दिनानिमित्त हा जो स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सगळ्याच महिला नगरसेवकांचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी आज आम्हाला व्यासपीठ निर्माण केलंय आमच्यासाठी। आज महिलांनी म्हणजे खूप छान छान उपक्रम सादर केले। ज्या महिला कधी स्टेजवर बोलू शकत नव्हत्या आज त्यांनी भारूड सादर केले। मुलींचेही छान ऐकण्यासारखं होतं। एक छोटी मुलगी होती, ऍक्च्युली मला तिचं नाव नाही सांगता येणार, पण तिने खूपच सुंदर गणेश स्तोत्र बोललं। तर आतापासून जर तिला ही चालना मिळाली तर निश्चितच ती पुढे खूप सुंदर एक कीर्तनकार होऊ शकते। आणि आज महिलांच्या आरोग्यासाठी जे शिबिर सादर ठेवलं होतं नगरपालिकेकडनं तेही खूप चांगलं होतं। त्यामध्ये लेडीजचे हिमोग्लोबिन चेक करणं, बीपी, शुगर, बाकीही काही सगळ्या रक्त तपासणी, बाकीच्या व्याधींच्या तपासणी ज्या घेतल्या त्याही म्हणजे खूप उपयोगी होत्या सर्वच महिलांना। ग्रामीण महिला सहसा दवाखान्यामध्ये जात नाहीत, तर हे आज इथे त्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना सगळ्या त्यांच्या तपासण्या झाल्या, हे निश्चित चांगलं झालं। आणि पाककलेमध्ये आज माझा पहिला क्रमांक आलेला आहे। मी मलाई घेवर बनवलं होतं, तर म्हणजे परीक्षकांनीही खूप काय निश्चितच खूप छान चेक केलं म्हणजे, तर त्यात माझा नंबर आला त्याबद्दल मी सगळ्यांचेच धन्यवाद मानते। म्हणजे आपला परिसर जर सगळ्यांनी स्वच्छ केला, प्रत्येकाने आपलं अंगण हे, तर आपल्या शेजारील प्लॉट आपण सर्वांनी एकत्र येऊन दर महिन्यातून ही संकल्पना राबवायची व परिसर स्वच्छता हे अभियान आपण श्रीगोंद्यामध्ये राबवू। महिला दिनात म्हणजे हा उपक्रम राबवला, याच्यामध्ये जास्त ह्या वर्षी सगळ्या महिला असल्यामुळे
आम्हाला हा उपक्रम चांगला राबवता आला. दरवर्षी आम्ही असाच हा उपक्रम राबवू. महिला व बालकल्याण समितीचे सभापती मीरा शिंदे यांनी संकल्पना विस्तृतपणे मांडली. आज श्रीगोंदा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत आपण श्रीगोंदा कम्युनिटी हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात केला होता. या कार्यक्रमाला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्या ठिकाणी विविध कला गुणदर्शन असतील किंवा नाविन्यपूर्ण संकल्पना असतील, महिलांचं आरोग्य शिबिर असेल, पाककला स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. त्याच्यातून बक्षीस वितरणही करण्यात आलं. खरं सांगायचं तर आताच नगर परिषदेच्या निवडणुकी झाली आणि त्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीकडून 10 महिला निवडून आलो. खरं तर या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय बबनदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय या तालुक्याचे कार्यक्षम आमदार आदरणीय विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी आम्हाला महिलांना संधी दिली. खरं सांगायचं तर आज या 3 महिला आमच्या सर्वसाधारण जागेवरती निवडून आलेल्या आहेत. म्हणजे ज्या जागेवरती पुरुष सुद्धा उभा राहू शकत होता त्या जागेवर सुद्धा दादांनी महिलांना संधी दिली. आणि जर महिलांना संधी दिली आणि आम्ही निवडून आलेलो आहोत तर आता आमची जबाबदारी होती की आपण नगर परिषदेमध्ये चांगलं काम करायचं. आणि नुकताच महिला दिन आला. मग महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण संकल्पना अशी केली की ज्यांच्यावरती ज्या आदरणीय आमदारांवरती म्हणजे पाचपुते दादांवरती असेल किंवा आपल्या छोट्या दादांवरती असेल, या शहराने विश्वास ठेवला आणि या शहराने त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आम्ही निवडून आलो. तर आता आमची जबाबदारी होती की दादांच्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही. म्हणून आम्ही महिलांकडूनच की महिलांच्या संकल्पना जेणेकरून आपण शहराच्या विकासासाठी, नगर परिषदेच्या विकासासाठी काय करू शकतो अशा नाविन्यपूर्ण संकल्पनाचे आपण त्यांना सांगितलं होतं की तुमचं मत आम्ही विचारात घेऊ. आणि खरोखर त्याचा फायदा झाला. अनेक महिलांनी त्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमध्ये सहभाग घेतला. अनेकांनी कागदावरती आपल्या संकल्पना लिहून आणल्या. नक्कीच अनेकांच्या सूचना चांगल्या होत्या. आम्ही सर्वांचा आदर करतो आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू. आणि जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नगर परिषद हे 1 नंबरला असणार अशी मी तुम्हाला खात्री देते. आणि सर्व महिलांना पुनश्च एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते. या ठिकाणी आदरणीय आमच्या ऊर्जास्थान, आमचे प्रेरणास्थान आदरणीय प्रतिभा पाचपुते उपस्थित राहिल्या. त्यामुळे कार्यक्रमाला आणखीन शोभा आली. म्हणून आम्ही सुद्धा अक्कांना मुद्दामून या ठिकाणी त्यांना काम असताना सुद्धा बोलवून घेतला, हजर राहिल्या. त्याबद्दल मी अक्कांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांनी या उपक्रमाचे स्वागत करत महिलांनी मांडलेल्या संकल्पना येत्या काळात आपण प्रत्यक्षपणे अंमलात आणाव्यात असा थेट आदेश दिला. महिला दिनाचं औचित्य साधून आज नगरपालिकेने महिलांसाठी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये पाककला स्पर्धा असेल, महिलांचे आरोग्य तपासणी, त्याचबरोबर त्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळेल असे सगळे कार्यक्रम होते. आणि त्याच महिलांच्या संकल्पनेतनं जे काय म्हणजे नगरपालिकेसाठी सूचना असतील त्या सूचना सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत. तर खरंच मी नगरपालिकेच्या मनापासून आभार मानते की त्यांनी महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ज्या ज्या काही महिलांनी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचे सुद्धा नगरपालिकेने अंमलात आणाव्यात असे त्यांना आदेश देते. आणि नगरपालिका नक्कीच महिलांनी ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या सूचनांवरती नक्कीच चांगल्या प्रकारे विचार करतील. आणि परत एकदा मी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि नगरपालिका पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे महिला दिनाचं म्हणजे अगोदर तयारी करून चांगल्या महिला दिनाचा कार्यक्रम घ्या असे त्यांना सूचना देते. आणि नक्कीच त्या घेतील की जेणेकरून महिलांना त्याचा उपयोग होईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले. तर सर्व उपस्थितांचे आभार नगरसेविका ॲडव्होकेट दीपाली बुर्डे यांनी मानले. आजच्या खास वृत्तामध्ये तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.